चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल हे लक्षात घ्यायचे. आमचे मित्र रुपेश सुद्धा आलेत टायगरचे. स्वागत आहे रुपेश आपले. एक जबरदस्त गोलंदाज टायगर संघाचे. चला सामना सुरू करा. खंबालपाडा संघ आपण बघतोय 10 खेळाडू लावून हा संघ खेळतोय. त्यांचा 11वा खेळाडू आपण बघतोय शिवाजीदादा शेलार आहेत. लक्षात घ्या एक प्लेअर शॉट नाहीये. त्यांचा 11वा खेळाडू आपण उद्या मैदानात शिवाजीदादा शेलार असतील. कारण की स्वर्गीय रतन बॉस मध्ये सुद्धा तुम्ही हे चित्र बघितलं. मकर संक्रांत चषक स्पर्धा झाली निलजे येथे तेथे हे चित्र बघितलं आपण आणि आजही ते चित्र आपण बघतोय. गोलंदाज विकी शेलार. यावेळेस मात्र पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. बघा हर्षद आपला षटकाराने खातं उघडतोय. हर्षद 9 सेकंडला निलेश आहे आणि गोलंदाज विकी शेलार. यावेळेस मात्र हर्षदने भिरकावून दिलाय चेंडूला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघा चेंडू मिळतोय का नाही तर दुसरा चेंडू घ्यायचाय. नवीन चेंडू घ्यायचाय. बघा चेंडू कधी हरवला फुटला 5व्या षटकात जरी चेंडू हरवला फुटला नवीन दिला जाईल. लक्षात घ्या नियम. बघा बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघतो हर्षदच्या बॅट बंद. कारण की हर्षदच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. नक्कीच 12 खेळाडू आम्हाला त्यांची माहिती देत आहेत. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचे विक्रम हर्षदच्या नावावरती आहे. मात्र इथे हर्षदने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेत. बघा विकी सारख्या गोलंदाजा पूर्णपणे समाचार घेतला जातोय. या मैदानाचा आपण विचार केला तब्बलच्या मैदानाच्या 4 बाजूला 31 कटआउट आहेत आणि 33 मान्यवरांचे फोटो. यावेळेस मात्र स्लोअर वन चेंडू. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. बघा अरुण भोईरच्या कटआउटला डायरेक्ट चेंडू लागला तर 1000 रुपये पारितोषिक आहे अरुण भोईर साहेबांकडनं. डायरेक्ट चेंडू लागला तर लक्षात घ्या. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. अरुण भोईर यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर संतोष मात्र यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. बघा 3 षटकार आलेत आणि 1 चौकार आलाय. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि झेल सुटतोय. बघा चुका करतोय मी म्हणेल खंबालपाडा संघ. कारण की हर्षद सारख्या खेळाडूला जीवदा आल मिळतोय. ज्या हर्षदच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम. तर एष्ट्यांच्या मागे आपण बघतोय जितू शेलार ज्यांच्या नावावरती 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम. बघा म्हणजे रफ अँड टफ सामना असेल.
दोन्ही संघ खूप ताकदवान संघ. एका बाजूला आपण दापोडे संघ, धावसंख्या 23. वा 5 चेंडूमध्ये तब्बल 23 धाव उडल्यात. प्रथम स्ट्राईक हँडला येतो म्हणजे फलंदाज निलेश. बघा डावखुऱ्याचा फलंदाज आहे निलेश. निलेश मात्रे आपण बघतो मोडगाव संघामध्ये डावखुऱ्याचा फलंदाज, तर एक निलेश दापोडे संघामध्ये. 23 धाव कुठल्याच तब्बल हर्षदने पहिल्या 5 चेंडूंमध्ये. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल खंबाळपाडा संघाला, कारण की तब्बल 23 धाव कुठल्या आहेत. यावेळी मात्र पुढे खेळायचा प्रयत्न होता. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा येतात त्या फक्त 23. डीजे दक्ष दक्ष तेवीस धावा आल्यात. बघा लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण बघतोय बॅनर आहे, कटआउट आहे, तो म्हणजे अरुण भोईर यांचा. जर डायरेक्ट हिट झाला तर संतोष मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. तब्बल 23 धावा कुठल्या P1 मध्ये दापोडे संघाने. बघा हर्षदचा झेल सुटला एक नितेश शेलारच्या हातातनं. ते झेलची किंमत बघायचं आहे, मोजावी लागते का खंबाळपाडा संघाला. दुसरं षटक येतो गोलंदाज रवी. मध्ये चेंडू सर्वा दिलाय हलक्या तरी खेळतोय क्षेत्ररक्षक ओमकार मुंडे. 1 धाव मिळते. एकने धावसंख्या वाढती, धावसंख्या देते 24 धावा. म्हणजे धावांचा वेग खूप वाढलाय, कारण की हर्षदच्या बॅट मधनं 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. स्ट्रायकेंडला फलंदाज निलेश, डावखुऱ्याचा फलंदाज निलेश स्ट्रायकेंडला येतोय. 24 धावा आतापर्यंत धावपलकार आल्या आहेत. एका बाजूला आपण बघतोय दापोडे संघ, भिवंडीमध्ये आलेला संघ, एक ठाणे जिल्ह्यातील संघ, शिवाजीदादा शेलार 11 खंबाळपाडा संघ. रवी मोठागाव एंडकडनं. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. डेट चेंडू आहे. बघा डेट चेंडू आहे मला वाटतं. पंच आशिष मात्रे आणि संदेश मात्रे. चेंडू डेट आहे. पंचांनी चेंडू डेट घोषित केलाय. चला खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका, कारण की हर्षदने सांगितलंय निर्णय बरोबर आहे. 9 स्ट्रायकेटला आपण बघतोय हर्षद. स्ट्रायकेटला फलंदाज निलेश. रवी मोठागाव एंडकडनं. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या दी 24 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज आपण बघतोय रवी मोठागाव एंडकडनं. स्ट्रायकरला फलंदाज निलेश. यावेळेस मात्र निलेशने खेळून काढला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. पहिला झटका दापोडे संघाला.
बघतोय दापोडे संघाचा दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना पेन पंच आपण बघतोय संदेश म्हात्रे स्पेलेचे पंच आशिष म्हात्रे असे दोन पंच या सामन्यासाठी. गोलंदाज आपण बघतोय रवीने आतापर्यंत 3 चेंडू टाकले, एकच धाव दिली आहे. क्षेत्रक्षेत्रात बदल केला जातोय ते म्हणजे शिवाजीदादा शेलार 11 खमलपाडा संघाकडनं. स्पर्धा आपण बघतोय एमबी ट्रॉफी सन 2017. आयोजक आहेत गावदेवी देवी चपाडा क्रिकेट संघ. तब्बल 48 संघांना संधी दिली या स्पर्धेमध्ये. 576 खेळाडू आणि तब्बल 4 लाख रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक. अप्रतिम स्पर्धा आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे विजय भोईर आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार, तसेच बाळासाहेब म्हात्रे साहेब, अनिल भोईर साहेब, शालिक म्हात्रे साहेब. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. चारने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 28 धावा धावपलकावरती आपण बघतोय. 28 धावा आपण बघतोय धावपलकर आमच्या व्यासपीठावरती. आपण बघताय अजित नलावडे सुद्धा सामना एन्जॉय करतायत, जे स्वतः एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत शहरी क्रिकेटचे. यावेळेस मला चेंडूला फक्त सन्मान दिलाय. एकच धावमध्ये 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 29 धावा धावपलकावरती. अजूनही पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक आहे. बघा 29 धावा कुठल्या आहेत. 11 चेंडू मध्ये या दापोडे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना काही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मी म्हणेल खमलपाडा संघाने नाणेफेकी जिंकून. रवी राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. साई एक धावमध्ये षटक समाप्त होते. बघा या षटकात धावा फक्त आल्या त्या 7 आणि एक गडी सुद्धा बाद केलाय रवीने. म्हणजे चांगली गोलंदाजी केली रवीने, कारण की 23 धावा विकीने दिल्या होत्या. तुला खांद्यावर तुला पालवलं मेरवीना, तुला खांद्यावर तुला पालवलं मेरवीना. साई बाबा मिरवीना, साई चालत ये, साई बाबा मिरवीना, साई चालत ये. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 30. बघा 15च्या सरासरी धावा कुठल्या दापोडे संघाने एक गडी बाद झालाय. मी अजय भोईर यांना विनंती देतो की मंगेश सूर्यवंशी यांचा सत्कार करायचा आहे. अजय भोईर यांच्या शुभ हस्ते मंगेश सूर्यवंशी यांचा इथे सत्कार होईल. बघा 2 षटकात तब्बल 30 धावा कुठल्या आहेत. 15च्या सरासरीने धावा कुठल्या या दापोडे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. तिसरं षटक घेतोय गोलंदाज नितेश शेलार. आमच्या व्यासपीठावर आपण होते सुजित नळवडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपले सर्वांचे लाडके विद्यमान नगरसेवक महेश दादा पाटील यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. त्यानंतर मयुरेश मार्के यांचाही सत्कार होईल. मयुरेश मार्के यांचाही सत्कार करतील अजय भोईर. धावसंख्या 31. वाईट चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी. मयुरेश मार्के यांचाही सत्कार करतील अजय भोईर. बघा आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. ही ओळख आहे गावदेवी देवीचा पाडा संघाची. गावदेवी देवीचा पाडा करणे आपण जेवढे मान्यवर आलेत आमच्या व्यासपीठावर तेवढ्या सर्वांचं सातत्याने हा 4था दिवस आहे या स्पर्धेचा. भोईर यांचं आगमन होतोय. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नितेश कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. दुसरा झटका दापोडे संघाला.
बघा उद्या मंगेश बेलोस्कर यांचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे. नक्कीच आम्ही उद्या केक सुद्धा कापू इथे आमच्या व्यासपीठावर आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊ मंगेश बेलोस्कर साहेबांना. की नितेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. बघा नितेश शेराला पहिल्या चेंडूमध्ये षटकार लागला. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी लगेच फलंदाला बाद केला आणि तिसरा चेंडू निर्धाव लागतोय. 9% फलंदाज आपण बघतोय राजन, एक चांगला फलंदाज दापोडे संघाचा. मंगेश बेलोसे यांचा उद्या वाढदिवस आहे. नक्कीच उद्या आम्ही केक सुद्धा कापणार आहोत आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र चेंडू फील्ड करतोय. एकच धाव मिळते बघा. 2 धावा झाल्या असत्या. संघ एकने वरती संघ दापोडे संघाची 2 गडी बाद 38 धावा धावपळकर आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. सेकंड फलंदाज राजन आणि हर्षद ही जोडी अजूनही खेळपट्टी. मग हर्षद चांगला फलंदाज आहे दापोडे संघाचा, त्यामुळे हर्षद संयमाने फलंदाजी करतोय. कारण की हर्षदला ठाऊक आहे अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. पिवला झाला यो डोंगर एक विरा आई माझी कारले डोंगरावर. सोन्यानं पिवला झाला यो डोंगर एक विरा आई माझी कारले डोंगरावर. आई विरा भक्तांची तू आली माया रे देवा खंडराया. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या दापोडे संघाचे 44. बघा राजन, मी मगाशी सांगितलं राजन चांगला फलंदाज, कारण की 3 ते 4 वर्षापूर्वी मी राजनची फलंदाजी बघितली होती याच मैदानात. राजन आपला षटकाने खातो घडतोय. गोलंदाज नितेश शेलार. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करत आहेत. अव्वांतर एक धाव मिळते. पंच चेंडू स्वेअर घोषित करत आहेत. धावसंख्या 45. बघ कामोटे संघाने 2 सामने जिंकले या स्पर्धेत आणि पुढे वाटचाल केली आहे. कारण कामोटे संघ आज वाकलनच्या मैदानात नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा खेळणार आहे. कामोटे वर्सेस धारावे. लक्ष्मण मात्रे देवीचा वाडा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. बघा पैसरी खतान फुलांचे रतान अगरी कोल्यांची माऊली माझी अगरी कोल्यांची माऊली. पाखीने खाली काढले डोंगरावरी तेन बैसली माझी माऊली. पाखीने खाली काढले डोंगरावरी तेन बैसली माझी माऊली. 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 पालखीने खाली काढले डोंगरावरी तेन बैसली माझी माऊली. पालखीने खाली काढले डोंगरावरी तेन बैसली माझी माऊली. बघा 3 षटकात तब्बल 49 धावा कुठल्यात दापोडे संघाने. कारण की झेल मी म्हणेन सोपा झेल सुटतोय संदीपच्या हातातनं. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. मात्र ते झेल सुटलाय संदीपकडनं आणि या झेलची किंमत मोजावी लागू शकते. ड्रिंक्स मेकर आमचे बघा सिद्धार्थ म्हात्रे. त्यांनाही आपण लाईव्ह खेळताना बघायला आता नक्कीच सामना असेल. नक्कीच सिद्धार्थ म्हात्रेला सुद्धा आपण खेळताना बघणार आहोत. त्यांचे पप्पा सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत. शालिक म्हात्रे साहेब सामना एन्जॉय करतील. नक्कीच पारितोषिक लावतील देवीचा बडा संघावरती. नक्कीच रनआउटचा विकेट सोडला सिद्धेश यांनी. तर 500 रुपये पारितोषिक आहे शालिक म्हात्रे यांच्याकडनं. नक्कीच आज लवकर फलंदाजी मिळेल मला वाटतं सिद्धार्थ म्हात्रे यांना. चौथं षटक येतो गोलंदाज सागर भोईर.
यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. इथं चेंडूची समाप्ती होते. बघा पहिला चेंडू पडल्यानंतर किती वेगाने जातोय गोलंदाज आहे सागर भोईर. नक्कीच प्रशांत भोईर नाहीये आज संघामध्ये, त्यामुळे सागर भोईरचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. मी म्हणजे साईने चूक केली, कारण झेल साई पासून लांब होता. नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता साईने. बघा धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 50 कंप्लीट. 53 धावा धावपलकावरती. दापोडे संघाच्या हर्षद आपण बघतोय अप्रतिम फलंदाजी करतोय. दापोडे संघाचा फलंदाज हर्षद वैयक्तिक 34 धावने घेतोय. सागर यावेळेस मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रबल होतोय. व 2 धावा घेत नाही मी म्हणे दापोडे संघ, कारण दोन्ही चांगले फलंदाज आहेत राजन आणि हर्षद. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 54. 35 धावांवरती घेतोय हर्षद 13 चेंडू मध्ये. आतापर्यंत या स्पर्धेत 2 अर्धशतक. पहिलं अर्धशतक गिरीश भोईर चिकनगर, त्यानंतर स्वप्नील म्हात्रे 52 धावा पडले संघाचा, ज्याने कालची साथ. आतापर्यंत 2 अर्धशतक. कालच्या दिवसात निलेश म्हात्रेने 49 धावा केल्या होत्या, मात्र अर्धशतक निलेशचं पूर्ण झालं नाही. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि हर्षद बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. हर्षद बाद होते ते. कोणत्या प्रकारचा कॉल नव्हता. मी म्हणजे हर्षदने कॉल दिला होता राजनला. फलंदाज अजय येतोय. नेहमी अजयच्या डोक्यावरती आम्ही गोल कॅप बघतो. फलंदाज अजय, गोलंदाज सागर भोईर. यावेळेस मात्र चेंडू यष्टिरक्षक बीट, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तरी चेंडू खूप चांगला होता मी म्हणेन. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 58. दापोडे संघ धावसंख्या 58. 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण होते फॉलो थ्रू मध्ये सागर भोईरचा. षटक समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या दापोडे संघाच्या 58. या षटकात धावा दिल्या त्या फक्त सागरने 9. धन्यवाद. 4 षटक्या समाप्ती. धावसंख्या 58. चला प्रेमनाथ मोरबी संघ संघनायक यायचे नाणेफेकीसाठी आणि मानकोली संघ संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. पहिल्या फेरीतील 4था सामना प्रेमनाथ मोरबी वर्सेस मानकोली अशा 2 बलाढ्य संघांमध्ये. चला या विलंब करू नका. मानकोली संघ संघनायक नक्कीच, कारण की आम्हाला माहिती आहे एकविरा मानकोली असा संघ आहे. या महिन्यात आम्ही सर्वप्रथम बघितलं होतं मानकोली संघाला. यशपाल माळीचा संघ. चला या मोरबी संघाचा संघ आहे, लवकर या. प्रेमनाथ मोरबी वर्सेस एकविरा मानकोली असा सामना असेल पहिल्या फेरीतील 4था सामना. 2 बलाढ्य संघ आपण बघतोय. आमचे मित्र सुशील पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. सकाळच्या सत्रात आमची भेट झाली होती 8 वाजता. शेवटचं षटक होते गोलंदाज रवी, वैयक्तिक दुसरं. रवी खाडे वैयक्तिक दुसरं व संघाचं 5वं षटक गोलंदाज रवी. फलंदाज अजय. यावेळेस मात्र अजयने खेळून काढला चेंडू. मी स्लॅमिंग स्ट्रोक आहे. चेंडू
क्षेत्ररक्षकापासून खूप लांब होता चेंडू मी म्हणेन. बघा एकच धाव वारंवार आपण बघतोय. 2 धावा घेत नाहीये दापोडे संघ. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 59. चला प्रेमनाथ मोरबी संघाचे संगणक इथे आलेले आहेत. ओमकार पाटील तर एकविरा मानकोली संघाचे संगणक सुद्धा या लवकर आलेले आहेत. दीपेश माई यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चांगली फेकी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 60. कोण उडतोय? या आपण सुजित नरवडे साहेबांच्या शुभस्य नाणेफी करूया. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि झेल सुटतोय. मित्र म्हणे आज नितेश शेलारचा दिवस खराब आहे. 2 झेल सुटले नितेश कडनं. 3 धावा घेतल्यात. धावसंख्या 63. बघा सुजित नरावडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक घेणार आहे. सामना असेल प्रेमनाथ मोरबी वर्सेस एकविरा मानकोली. सामना 5 षटकांत असेल. प्रेमनाथ मोरबी संघ टॉस विन आहे. बघा विकेट टॉसला इथे खूप महत्व आहे. प्रतिम गोलंदाजी आपल्या बघा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कारण क्षेत्ररक्षण मी म्हणे आज खराब केलंय खांबाळपाडा संघाने. गोलंदाजी खूप चांगली केली आहे रवी खाडेने. सागर भोईरने अप्रतिम गोलंदाजी केली. 4थ्या षटकात फक्त 9 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात रवी खाडने 7 धावा दिल्या होत्या. रवी खाडने या षटकात 5 धावा दिल्यात आतापर्यंत. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेट झोन मध्ये चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या देते 69. 69 धावा. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती आपण बघताय लक्ष्मण म्हात्रे साहेब यांचा इथे सत्कार होईल. विजयदादा भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लक्ष्मण म्हात्रे साहेबांचा
मला भोईर साहेबांनी विनंती होती की आपल्या शिवासे लक्ष्मण म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. बघा लक्ष्मण म्हात्रे यांचा सत्कार करतील बाळा भोईर साहेब. दोन स्टँड आपण बघतोय. एक स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने एक स्टँड आहे. तर दुसरा स्टँड आपण बघतोय राकेश सुरेश म्हात्रे यांच्या नावाने एक स्टँड आहे. कारण की राकेशच्या नावाने आपण एक श्रद्धांजली मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे राकेश म्हात्रे प्रतिष्ठानकडनं. त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातनं आभार मानतोय. इथे आमच्या मान्यवरांचा सत्कार केला जातोय. तर 75 धावा केल्या आहेत. 76 धावांचं लक्ष्य खंबाळपाडा संघासमोर. या खंबाळपाडा संघाने वाकलन संघाविरुद्ध याच सीझन मध्ये 80 धावा चेस केल्या होत्या. बघा ते 76 धावा चेस करतोय का. सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया प्रत्यक्ष धावतोवरण आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. थँक्यू नितीन कान. तर तब्बल विचार 75 धावा धापालकावरती दापोडी संघाच्या येत आहेत. 76 धावेची गरज आहे. शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खांबाळपाडा. नक्कीच खांबाळपाडा संघ आमच्या मात्र आयोजकांच्या विनंतीला मात्र यावेळेस मानधन या स्पर्धेमध्ये केलं. सर्व प्रेक्षकांचा आवडता संघ आहे. सातत्याने विचार केला प्रेक्षकांची माग होती खांबाळपाडा संघ ते केव्हा पाहिजे. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला खांबाळपाडा संघ. साईदादा आणि साईदादा त्याच्यानंतर जितू दादा तुम्हाला बेस्ट ऑफ लक आमच्या या देवीच्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. सुनील म्हात्रे नक्कीच यांच्या कटआउट जो आहे मैदानामध्ये त्याला मात्र डायरेक्ट षटकार जरा मारताना त्याच्यावरती जरा चेंडू लागला तर रोख रक्कम पारितोषिक असणारे हजारो पारितोषिक असणारे संतोष म्हात्रे यांच्याकडनं मात्र पारितोषिक लावला गेलाय. विचार केला तर आपण यावेळेस 76 धावेची गरज आहे. कारण की आम्ही नाईट रजनीमध्ये पहिल्या दिवशी सामना बघितला होता नारायण विपक्ष देसाई. दुसऱ्या रात्रीमध्ये तब्बल नितीन 85 धावा ठोकल्या होत्या आणि 86 धावाचं लक्ष असताना सामना जिंकला होता. त्याच्यामध्ये आकाश पाटील जबरदस्त क्रिकेट तब्बल 52 धावा ठोकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर एक विक्रम सुद्धा तुषार पाटील यांचा अमर पाटील कारण का डे स्पर्धेमध्ये अतिशय पटकावलं. त्याच्यानंतर नाईट मध्ये सुद्धा 50 धावा ठोकल्या होत्या नारायण संघाचा. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. हा चेंडू दरम्यान ऑनसाइडला घेऊन काढला आहे. चेंडू जातो या दरम्यान विकेट चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत सिंगल कंप्लीट. एके धावेने मात्र धावांचं अकाउंट ओपन केलंय. धावांचा श्री गणेशा नक्कीच कटआउट जमचा बॅनर आहे तुमच्या मान्यवरांचं सुनील सुजित नरावणे यांच्याकडे पारितोषिक. कामा संघाचा सामना जिंकला तो रोख रक्कम पारितोषिक असणारे कॅश प्राइस 5000 भरपूर संख्येने पारितोषिक जातात. स्ट्रायकर फलंदाज साई शेलार. चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता दरम्यान चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून जातो तोपर्यंत कीपरचा बीट झाला. शॉट फायनल क्षेत्ररक्षकाने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि डॉट बॉल. पहिलं षटक यावेळेस दापोडी संघाच्या माध्यमातून साजनचा वापर केला गेलाय. या पहिल्या पीएम षटकामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये भरपूर मोठी धावसंख्या उभारली. तब्बल 75 धावा उभारल्यात तर 76 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र यावेळेस खांबाळपाडा संघाला तेव्हा हा चेंडू ऑनसाइडला भिडकावून दिला. गॅप शॉट सिलेक्शन पहिला चेंडूवरती. यावेळेस मात्र माफ करा तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. बातेली सातत्याने जेव्हा जेव्हा खांबाळपाडा संघ ते गुणसंख्यांचा धावसंख्येमध्ये टॅली करत असतात. हा चेंडू लोकांना फेल चेंडू खोदून काढला आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन चांगल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन यावेळेस मधून हा चौकार. धावसंख्या दापालकावरती 9 धावा. डेजे मास्तर विनंती असेल की जेव्हा आम्ही आमचं बोलून पूर्ण होईल पूर्ण आमचं बोलून रिलीज होईल त्याच्यानंतर आपण डीजेचा वापर करा. कारण कसं आपण सकाळच्या परिसरातून मात्र संदीपने चांगलं कार्य आपण बघितलं. संदीपच्या माध्यमातून चांगला बन संगीत ऐकलं. मात्र डीजे मास्तर यावेळेस सज्ज होतात. माझा प्रयत्न होता कीपर बीट आउटफील्ड पास आहे. या दरम्यान 22च्या माध्यमातून बॅक टू बॅक तिसरा चौकार. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. हलकी खांद्यावरी मारिली
पालखी वज्रेश्वरी चालली पालखी खांद्यावर मारी. तर धावसंख्या दाबालकावरती 4 निवाडते धावसंख्या दाबालकावरती 13 धावा दाबालकावरती येत आहेत. विचार जर केला तर 76 धावेची गरज असताना सुरुवात चांगली होती मैदानावरती. यावेळेस कामाला संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. हा चेंडू गतीमध्ये मिश्रण केलं होतं. स्लोवर चेंडू चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत पहिला षटकाचा खेळ संपला गेला. अस्किनरी प्रति षटकामागे 15.20 गाठायचं होतं. तोपर्यंत षटक क्रमांक पहिले मात्र यावेळेस संपला गेला आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान कमालपटाची 13 धावा दाबालकावरती बिनगडी बाद. माझी आई माऊलीचा उदो माझी विराईचा उदो उदो माझी आई माऊलीचा उदो माझी विराईचा. थँक्यू डीजे. विचार जरा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 13 धावा दाबालकावरती. त्याच्यामध्ये आपण 2 चौकार बघितले. एक अतुल लॉंग ऑन झोन षटका चौकार आणि त्याच्यानंतर डिपेस्ट्रा कव्हर झोन मधून जबरदस्त क्लास ट्रॅप आपण बघितले मैदानावरती. साई शेलारच्या माध्यमातून 2 दिग्गज फलंदाज मैदानावरती. आघाडीचे फलंदाज शिवदादा शेलार क्रिकेट संघ कामालपाडा. नक्कीच या संघाला आम्ही भरपूर विचार केला तर सातत्याने एक आवडता संघ प्रेक्षकांच्या मनामध्ये भरपूर चांगलं त्यांचं मन जिंकलं. जेव्हा जेव्हा जितू शेलार साई शेलार मध्ये असतात षटकार चौका सातत्याने आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटतात. ते 2 खेळाडू पुन्हा एकदा मात्र यावेळेस मैदानावरती. गोलंदाज दिनानाथ पिटू षटकामध्ये सर्कल बामतीच्या चेंडू दरम्यान दिवसचा प्रयत्न होता. चेंडू सोप्याने घेऊन काढलाय. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का? धाडस मात्र मानस नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक होते यावेळेस. प्रितेश धावसंख्या दाबालकावरती अजून एक नियल. धावसंख्या दाबालकावरती 14 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस दुसरा दिनानाथचा वापर केला गेलाय. दापडे संघाच्या माध्यमातून दापडे पक्ष कामालपाडा असा सामना मैदानावरती. स्ट्राईक आहे ना साई शेलार. समोर चेंडू गतीमध्ये मिश्रण केलं होतं. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती यावेळेस दिनानाथच्या माध्यमातून. कारण या चेंडूंचा वापर जास्त जास्त टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय. स्लोवर चेंडू चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण जबरदस्त गोंधळाच्या मैदानावरती यावेळेस होते. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. कारण का साई सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं भरपूर मोठी गोष्ट आहे. सातत्याने दिनानाथच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. चेंडू दरम्यान लोवर फोल्डर स्वतः चेंडू मात्र अनसाईडला घेऊन काढला. चेंडूची फीड होतीये डीप मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. शेतक प्रितेश तोपर्यंत धावसंख्या अजून एक निवडले. धावसंख्या दाबालकावरती 15 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस दुसरा गोलंदाज दिनानाथचा वापर केला गेलाय दापडे संघाच्या माध्यमातून. यापुढे सामना असणारे बिग फाईट सामना मैदानावरती मुरवी विपक्ष मानकोली. 2 दिग्गज संघ आमने सामने येतील. मोठा सामना आपण एन्जॉय करू. कारण का मानकोली संघाने मात्र चांगलं क्रिकेट दाखवला होता डायकरच्या रचनेमध्ये. चेंडू जितूसाठी बिडकावून दिलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती मिड विकेट झोन मधून दमदार षटकार. पालखी खांद्यावर मारली पालखी वज्रेश्वरी चालली पालखी खांद्यावर मारली पालखी वज्रेश्वरी चालली पालखी खांद्यावर मारली पालखी वज्रेश्वरी चालली. चेंडू दरम्यान घेऊन काढला. कॅप्चर सिलेक्शन जवळ क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. दरम्यान हा चौकार. मनीषा भक्तीला जागी झाली फुलं घुगराची गाडी आली मनीषा भक्तीला जागी झाली गाडीवाले दादा थांबला रे थांबला माझा धावसंख्या दाबालकावरती 25 धावा येत आहेत. त्यावेळेस चांगलं क्रिकेट मैदानावरती जितू शेलारच्या मध्ये जितू भरपूर इजा झाली होती काही दिवसापूर्वी. यावेळेस सिलेक्शन मध्ये कारण का संघ गरज आहे जितू शेलारची सातत्याने चांगलं क्रिकेट. शेवटी रिव्हर्स मध्ये करा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दाबड्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिला. कारण का इतकी त्यावेळची किंमत माहिती मैदानावरती दापडे संघाला. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 2 षटकाच्या अखेरीस 26 धावा दाबालकावरती 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय.
धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 26 धावा येतात. अस्किन रडे प्रतिषेध कामागे 13.00 सरासरी गाठली. गरज होती 15.20 ची. पण यावेळेस थोडंफार जवळपास अजून येणारे 18 शून्य शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धावेची गरज. राजन बराबरती आपल्या सेकेज मध्ये राजनचा वापर केला जातोय. दापाडी संघाच्या माध्यमातून दापाडी विपक्ष शिवाजी शेलार क्रिकेट संघ खांबालपाडा. जबरदस्त आपण स्पर्धा बघतोय 4थ्या दिवशी स्पर्धेचा. राजन हा चेंडू असेल माझा प्रयत्न होता. इष्ट वाकवले जात आहेत. फलंदाज बाद. बिग विकेट जितू शेलार बॅक टू पेव्हिलियन. तर धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 26 धावा दाबालकावरती बिग विकेट. पहिला विकेटचे पतन 26 धावेची बागायदारी होती. गोलंदाजी वरती गोलंदाज राजेंद्र पाटील गोलंदाज यावेळेस. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती. हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये असा पडतोय त्याच रिझन त्याच वेगाने मध्ये जातोय इष्टरक्षक हातात. तोपर्यंत डॉट बॉल. दुसरा चेंडू चांगला फेकलाय. नवीन मैदानावरती ओमकार गेलाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज 1 डाऊन साडी. कांबलपाडा संघात थोडासा बॅकफुटला गेला यावेळेस. त्यामुळे हा चेंडू लवर पडत होता. ऑन साईड भिडकावून दिला आहे. जबरदस्त क्रिकेट. षटकार. म्हसोबा पाहून उसाला देव माझे म्हसोबा 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 तुझं ठिकाण मांडले गावाला देव माझे म्हसोबा धावसंख्या दाबालकावरती 6 निवांत धावसंख्या दाबालकावरती 32 धावा षटकारने आघात केला आहे. षटकारने सुरुवात केली मैदानावरती. विचार जर केली तर यावेळेस ओमकार कारण जी सुरुवात सातत्याने जितू शेलार करत असतात मात्र यावेळेस ही सुरुवात मैदानावरती केली आहे. विचार केला तर ओमकारने जबरदस्त क्रिकेट ओमकारच्या माध्यमातून. राजेंद्र गोलंदाज राजेंद्र पाटील सेकंड स्पेल मध्ये पहिल्या स्पेल मध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 13. त्याच्या दिनानाथने धावा खर्च केल्या 13. 2 षटकाच्या अखेरीस 26 धावा होती दाबालकावरती. राजेंद्र चेंडू मात्र ऑन साईड चेंडू तो बॅकफुट पडला थोडंसं चूक होतं. क्षेत्ररक्षण चुकीचं होतोय. बॅकअप येईल तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 मध्ये धावसंख्या दाबालकावरती 33 धावा दाबालकावरती. 18 चेंडू 50 धावेची गरज असताना मात्र यावेळेस आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाजाने आणि फक्त धावा खर्च केल्यात 7. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत सादर केली आहे मैदानावरती राजेंद्र पाटीलने. चेंडू ब्लॉकला फेकला तो चेंडू मात्र यावेळेस तुतून काढ हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून जोडीची फील होतीये. टीम टॉपला अचूक फेक येऊन स्टंप तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून 1 निवारते. धावसंख्या दाबालकावरती 34 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते 3रा. सामना मैदानावरती यावेळेस दापोडी बनाम शिवाजी शेलार क्रिकेट संघ खांबालपाडा. चेंडू ऑन साईड माझा प्रयत्न. चेंडू बॅट संपर्क अजिबात होत नाहीये. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 34 धावा दाबालकावरती. 1 गडी बाद. डिन्स ब्रेक.
डीजे षटकार येतोय. धावसंख्या धापालकावरती या दरम्यान अजून विचार 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 31 धावेची गरज असणार आहे. सकाळपर्यंत अद्रंजयची जी स्पर्धा असणार आहे शिवाय शेलार स्पेर चेंडू येतोय त्यांच्या नावाने एक स्पर्धा मात्र सकाळपर्यंत संघाने आयोजित केली आहे. तर त्या स्पर्धेचे ड्रॉ थोड्याच वेळात मात्र आमच्या व्यासपीठावरती सुजित म्हणा नक्की सुजित क्षेत्र आमचे संपर्क साधतीलच. त्याच्या माध्यमातून त्या ड्रॉ मात्र उडवले जातील. आजच्या दिवसामध्ये हा चेंडू लोवर फुलटस फेकला होता. बीड काढून दिलाय. लॉंग 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 वे स्वीटली टायमिंग षटकार. चार चेंडू मध्ये दरम्यान अजूनही 4 षटकारांची गरज आहे. तर साई शेलार जबरदस्त क्रिकेट तेवढे चांगले व्यक्तिमत्व साधारणमध्ये किंवा कार्यकर्ते आणि विचार जर केला तर जबरदस्त क्रिकेट मैदानावरती त्यापर्यंत सादर केलाय. विचार जर केला तर साई शेलारने आणि धावसंख्या धापालकावरती या दरम्यान लागतायत 52 धावा. 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. सर आपण जर वेळ कमी घ्या अंतिम षटक विचार करता आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकार येतात कारण एक चेंडू स्वेर फेकला होता. दुसरा चेंडू षटकार दाखवला निलेश अंतिम षटकामध्ये. 4 चेंडू 24 धावेची गरज आहे. तर 4 चेंडू 24 धावेची गरज. 4 चेंडू 4 षटकार दाखवेल का अजूनही मैदानावरती मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. या दरम्यान चेंडू कोलबडेचा फेकला होता. फलंदाज बाद साई शेलार बॅक टू पेव्हिलियन डीजे. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपण बघितलं तेवढंच चांगलं संगीत महाराष्ट्राचे आराध्य देव आहेत तवत छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत जबरदस्त आमच्या डीजे मास्टर संगीत आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण दुपारचं सत्र भरपूर संख्या आमच्या प्रेक्षकावर सुद्धा येत आहेत या स्पर्धेमध्ये. तमाम गेटर्सचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. हा चेंडू दरम्यान ऑन सेलिब्रेट गाऊन दिला आहे. क्षेत्ररक्षक जतुर्वेद तोपर्यंत झेल सोडला गेलाय. षटकार. मला मुकू तू इलू इलू करशील का तुझं कॉलेज सुटल्यावर मला वाटतं का 208 धावेची गती पिंटा जोशी नवापाडीचे जबरदस्त क्रिकेटर त्यांच्यामध्ये सुद्धा एक आदरांजली चषक आणि या स्पर्धेवरती बघितलं होतं. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद अंतिम चेंडू असणार आहे. थांबायचं आपण. धन्यवाद डीजे. अंतिम चेंडू असेल. विचार जर सातत्याने चांगलं क्रिकेट आपण बघितलं. दापोटे संघाच्या माध्यमातून सामना संपलाय. सामना मात्र जिंकलाय मैदानावरती ज्यावेळेस दापोटे संघाने तर नक्कीच दापोटे संघाचं स्वागत असणार तर कौतुक मी करेल कारण का या प्रेमापोटी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. अंबालपाडा संघ तुमचा मी नक्कीच खूप आभार व्यक्त करतो. त्याने चांगलं क्रिकेट दाखवलं तुम्ही हरकत नाहीये. यावेळेस सामना संपला. सामना जिंकल्या मैदानावरती दापोटे संघाने मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो ठरतोय. चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती दापोटे संघाचा हर्षद ज्याने संपला 13 चेंडू 35 धावांचं योगदान. तर हर्षद याचे आपण व्यासपीठावरती दापोटे संघाचा जबरदस्त आपण क्रिकेट दापोटे संघाच्या माध्यमातून दापोटे हर्षदने चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च करत एक फलंदाज झाला. पेव्हलियन सर दाखवला. नक्कीच कमालपाडा संघाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. जितू दादा आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत दापोटे संघासाठी स्पर्धेचा नियमाचा शुभेच्छा पण द्यायच्या आहेत. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत आपण. नक्कीच देवीच्या पाडच्या पुन्हा सांगा यांच्याकडनं तुमचं खूप भरपूर आभार कारण का तुमच्या येणाऱ्या सर्व स्पर्धेसाठी तुम्ही भरपूर तुम्हाला आभार सातत्याने आमच्या प्रेमापोटी तुम्ही इथे तुमचा सहभाग नोंदवला आणि चांगला क्रिकेट दाखवला त्यापोटी तुमचं मी खूप आभार व्यक्त करतोय.
असं तुमचं सहकार्य तुमच्या मी पण जेवतो ना माता. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा याचे हर्षद व्यासपीठावरती त्याच्यात राजेंद्र पाटील आमचे तर शुभ आगमन झालंय त्याच्या आमच्या व्यासपीठावरती. आमच्या पेशवरीचे संजय भोईर सुद्धा आमच्यामध्ये आहेत. त्याचे सकाळपाड्याचे आयोजक आहेत आमचे संजय भोईर. तर मॅन ऑफ द मॅचचा सुजित नलावडे यांचे शुभ असते. नक्कीच आपण हर्षिता पण यायचे. सुजित नलावडे यांचे शुभ असते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. जबरदस्त क्रिकेट हर्षदच्या माध्यमातून बघितलं आपण. आमचे मान्यवर सुजित नलावडे यांच्या शुभ असते. थँक्यू दादा. तर सामना यावेळेस असेल मैदानावरती प्रेमनाथ मुरबी विपक्ष मानकोली. या दोन संघांमध्ये आपण सामना अतिशय चांगला बघू. दोन दिग्गज संघ आमने सामने असतील.